करून प्रसंग प्रत्येक मायबापाच्या जीवनामध्ये येतो, ज्या वेळेला त्याच्या काळजाचा तुकडा पहिल्यांदा माहेर सोडून सासरी जातो. प्रत्येक मायबापाच्या जीवनातले हे प्रसंग आहे. नारी जीवन है तुम्हारी कहानी, आंचल में दूध और अखियों में पानी. बरेचदा लोक म्हणतात माणसांना दगडाच्या हृदयाचे असतात, कारण ते आपल्याला कधी रडताना दिसत नाही. माणसं कधीच रडताना दिसत नाही. बरेचदा एखाद्या माणसाचा मुलगा जरी मेला तरी जो बाप रडताना दिसत नाही, तोच बाप त्याची मुलगी ज्या वेळेला सासरी जाते त्यावेळेला डोकं बडवून बडवून त्या ठिकाणी रडत असतो आणि एवढं दुःख त्याच्या जीवनामध्ये येत असतं. महाराज, साधं उदाहरण आहे. तुमच्या खिशाला जर पेन असेल, तुमच्या खिशातला पेन जर शेजारीने मागितला, तुम्ही 10 वेळेला विचार करता याला पेन देऊ की नको. पेन पाहिला 10-20 रुपयाचा, 10-20 रुपयाचा पेन शेजारच्याला द्यायचा की नाही 1000 वेळा तुम्ही विचार करता. त्या बापाच्या हृदयाची अवस्था बघा. ज्या बापाने आपल्या हृदयाचा तुकडा एका परक्यांच्या घरी दिला, त्या बापाचं हृदय कुठं राहत असेल? त्या बापाचं हृदय कुठं राहत असेल? महाराज, भाग्यवान आहे ते बाप, भाग्यवान आहे ते मायबाप, ज्याच्या पदरात भगवान परमात्म्याने एक तरी मुलगी घातलेली आहे, एक तरी मुलगी घातलेली आहे. मुली एवढं प्रेम नाही, मुली एवढी माया नाही, मुली एवढी ममता नाही. आज तुमची मुलगी 2 वर्षाची जरी असेल ना, तुम्ही कामावरून थकून भागून आलात ना, 2-3 वर्षाची, जिला धड बोलता सुद्धा येत नाही, ती पण धावत धावत माठाजवळ जाईल, ग्लास हातासहित त्या माठामध्ये बुडवेल, पाणी वरून काढून धावत तुमच्यापर्यंत येत असताना अर्ध पाणी खाली सांडवेल, 2च घोट पाणी त्या ग्लासमध्ये शिल्लक राहील. पण शपथ घेऊन सांगते तुम्हाला, त्या 2 घोट पाण्याला अमृतासारखा स्वाद असेल, कारण ते तुमच्या लेकराने तुमच्यासाठी आणलेलं आहे. ती लहान लेकराने दिवसभराचा शीण थकवा सगळा निघून जाईल जेव्हा तुमची मुलगी येऊन तुम्हाला म्हणेल, बाबा आलात तुम्ही. मुलगी शाळेतून येते ना महाराज, तिच्या आईला पहिला प्रश्न असतो, आई बाबा कुठे गेलेत का? या जगाच्या पाठीवरचं निस्वार्थी नातं, स्वच्छंदी नातं जर कोणाचं असेल तर ते बापाचं आणि मुलीचं आहे. ना मुलीला बापापासून स्वार्थ आहे, ना बापाला मुलीपासून स्वार्थ आहे. बापाला माहिती असतं, ज्या मुलीला वयाची 18, 20, 25 वर्ष मी लहानाचं मोठं करतोय, तिला शिकवतोय, पायावर उभं करून देतोय, एक दिवस ही कायम परक्यांच्याच घरी जाणार, तरी सुद्धा शिकवतो बाप तिला. लहानाचं मोठं करतो, स्वतःच्या पायावर उभं करून देतो, लगेच तिचं लग्न लावून देतो. मला खरं सांगा ना, लग्न झाल्यावर बापाने एवढा वर्ष जो तिच्या शिक्षणाला पैसा लावला, लग्न झाल्यावर पगार कोणाच्या घरी जातो? नवऱ्याच्या घरी. भलेही त्या बापाने त्याचं आयुष्य गहाण ठेवलं त्यानं त्याच्या मुलीला मोठं करत असताना, पण आपली अशी इच्छा कधी होईल का की नाही 2-4 महिन्याचा पगार तुझ्या बापाच्या घरी जाऊ दे? अजिबात नाही. या समाजातल्या काही विचित्र प्रथा आहे. मुलीचं लग्न केल्यावर 5 वर्ष बापाची प्रगती होत नाही, कारण त्याने त्याच्या आयुष्याची पुंजी त्या मुलीच्या लग्नाला लावलेली असते. तिला हुंडा दिलेला असतो, लग्नाला लाखो रुपये खर्च केलेले असतात. अरे लग्न उरकत नाही तर मकर संक्रांत येते म्हणे, काय तर पाय धुण्याचा कार्यक्रम आहे, पुन्हा तिच्या मुलीच्या बापाला असं पिडून पिडून खाल्ल्या जातं. मी सुद्धा एका मुलीची आई आहे. मुलगी जीवनामध्ये असणं भाग्याचं लक्षण आहे, लक्ष्मी आहे महाराज. 8वा स्वतःचा काळ, तुमची मुलगी होण्याच्या आधी तुमची परिस्थिती काय होती आणि तुम्हाला मुलगी झाल्यावर तुमची दशा पालटली की नाही पालटली? कारण ज्या घरात लक्ष्मी येते ना महाराज, जुने माणसं म्हणायचे पहिली बेटी धनाची पेटी. ते खरंच आहे. मुलगी ज्या घरात जन्माला आली ते घर धन धान्यानं कायम भरभराटीला त्या ठिकाणी येत असतं. उस घर में कुछ कमी नहीं होती महाराज. जिस घर में कन्या का जन्म होता है उस घर में किसी बात की कभी कमी नहीं होती. ज्या घरात मुलीचा जन्म होतो ते घर धन धान्यानं भरून त्या ठिकाणी असतं, कायम आनंद त्या घरात असतो. आईचं आणि बापाचं जर भांडण झालं तर मुलगी आपल्या आईला प्रश्न विचारते, का भांडते ग माझ्या बापाशी? या जगातलं निस्वार्थी नातं आहे बापाचं आणि मुलीचं. बापाकडे किती प्रॉपर्टी असू द्या,
सुसंस्कारी घराण्यातली मुलगी बापाच्या प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवत, किती असू द्या ना, तिच्या घरी झोपडी असेल त्याच्यातच ती समाधान मानते, पण बापाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवत नाही. कुठलाही स्वार्थ नसताना मरेपर्यंत बापावर तेवढंच प्रेम करते. तिचं नाव मुलगी असते, लक्षात घ्या. तीच खरी मुलगी आहे. याच्या पुढचं सांगू तुम्हाला, तुम्ही मराल ना, तुमचं मरण पण तुमच्या लेकीशिवाय साजरं होणार नाही. लोक एकच म्हणतात, त्याच्या मुलीला येऊ द्या. जोपर्यंत मुलगी बापाच्या मड्यावर येऊन ढसढस रडत नाही, तोपर्यंत बापाचं मरणही साजरं होत नाही. प्रेम करायला सुद्धा मुलगी लागते, माया करायला सुद्धा मुलगी लागते. प्रत्येक ठिकाणी मुलगी लागते महाराज. आज आम्हाला आई असावी, प्रत्येकाला वाटतं. आम्हाला मावशी असावी, पत्नी असावी, प्रियसी असावी, प्रत्येकाला वाटतं. पण आम्हाला मुलगी असावी असं कोणालाच वाटत नाही. मुलगा व्हावा म्हणून लोक महादेवाला नवस करतात, पण या जगतामध्ये मुलगी व्हावी असे नवस करणारे फार कमी लोक आहेत, फार कमी लोक आहेत. पण हा विचार जिजाऊ मासाहेबांच्या आईने केला असता तर जिजाऊ मासाहेबच जन्माला आल्या नसत्या. छत्रपती शिवरायांचा तर विचारच नाही. नारी शक्ती सामान्य नाही, लक्षात घ्या. मुलगी म्हणजे प्रेम आहे, मुलगी म्हणजे मांगल्य आहे. अरे कौन कहता है बेटा वंश है, बेटा वंश है तो बेटी अंश है, बेटा बाग है तो बेटी आग है, बेटा संस्कार है तो बेटी संस्कृति है. इतनी कीमती है बेटियां, फिर सबको क्यों खटकती है बेटियां, जबकि बेटों को भी जन्म देती है बेटियां. बेटी तू इस जग का गहना, बेटी तू इस जग का गहना, तुझमें माँ, बीबी और बहना. यानंतर जेव्हा तुमच्या मुलीला शिकायला पाठवाल ना तुम्ही, मी प्रत्येक मुलीला सांगत असते, 5,000 रुपये महिन्याची का होईना, 10,000 रुपये महिन्याची का होईना, नोकरी करा. रिकाम्या हाताने राहायचं नाही. कारण इथून जुना काळ जो होऊन गेला, मुलींवर अत्याचार झाले. लग्न झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी सासरच्या लोकांनी जाळून जाळून मारल्या मुली. का? अत्याचार सहन झाले नाही. मायबापाच्या घरी जाऊ शकत नव्हत्या, स्वतःच्या पायावर उभ्या नव्हत्या, त्यामुळे काहीच करू शकत नव्हत्या. आत्महत्येशिवाय उपाय त्यांच्याकडे नव्हता. म्हणून कुठलंही काम करा, कुठलीही नोकरी करा, छोटं काम कुठलंही छोटं मोठं नसतं, लक्षात घ्या. कुठलीच नोकरी लहान किंवा मोठी नसते. आपल्या स्वतःच्या पायावर उभं करणं, उभं राहणं ही आजच्या काळातली खरी परिस्थिती आहे. राहिलं पाहिजे उभं, कारण उद्या कोणतं संकट आपल्या जीवनात चालून येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आज आपण आपल्या मुलीला डान्सचा क्लास लावून देतो, मनाई नाही माझी, आपली परंपरा आहे, ती संस्कृती आहे नृत्याची. आज आपण आपल्या मुलीला अनेक क्लास लावून देतो, पण या सर्व क्लास बरोबर तिला एक या जगतामध्ये रस्त्याच्या बाहेर पडल्याच्या नंतर एखादा जर नडला तर त्याला आडवा करून उभा कापता आला पाहिजे. हे पण शिक्षण आजच्या मुलीला दिलं पाहिजे. घरातून बाहेर निघत असताना पर्समध्ये बांगड्या, फेअर अँड लवलीचा क्रीम हे घेऊन निघू नका. तिखट घेऊन जा सोबत. बाहेर जात असताना माती सोबत घेऊन जा. एखाद्याने काही केलं तर त्याच्या तोंडावर तिखट फेकून मारायचं. स्वतःची सुरक्षा स्वतःला करावी लागेल. प्रत्येक वेळेला आपल्याला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही. कधीतरी आपलं संरक्षण आपल्यालाही करता आलं पाहिजे. आपल्या मुलींना हे शिकवा. आणि जेवढ्या माझ्या तरुण भगिनी आहे यांना सुद्धा माझी विनंती आहे, आपले आईवडील आपल्याला शहरामध्ये शिकण्यासाठी पाठवतात, आपण भरपूर शिका, भरपूर मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. अरे लग्न, प्रेम हे उभं आयुष्य माणसाला करताच येतं, हे होतच असतं. परंतु आत्ताचं जे आयुष्य असतं हे शिकण्याचं आयुष्य असतं. आमच्या मॅडम आम्हाला शिकवायच्या 10व्या वर्गात असताना त्यांनी फक्त 2 वाक्य सांगितले होते. 6 वर्ष आराम करा, जीवनभर कष्ट करा, किंवा 6 वर्ष कष्ट करा, जीवन आनंदाने जगा. त्यातला या ठिकाणी ऑप्शन मी निवडलं. 6 वर्ष कष्ट करायचे, 6 वर्ष अभ्यास करायचा, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्यात जीव ओतायचा, जीव ओतून अभ्यास करायचा आणि त्याच क्षेत्रात मोठं व्हायचं. ज्या वेळेला मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये होते ना, BScला असताना, BScला असेपर्यंतही माझ्या कोणी मैत्रिणी नव्हत्या, माझे कोणी मित्र नव्हते. शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी एकटी राहायची. माझ्याशी फार लोक मैत्री करत नव्हती. का? कारण माझा स्वभाव आधीपासून शांत होता. मी फार कमी बोलायचे. आता कथा करायला लागल्यापासून सर्वात जास्त बोलते. आधी फार कमी बोलायचे. एक एक शब्द माझा विकत घ्यावा लागत होता, एवढं कमी बोलणं होतं माझं.
काही लोकांना वाटायचं हिला काही बोलता येत नाही, परंतु फार कमी त्यावेळेला बोलायचे. अध्यात्माची गोडी ही बालपणापासून त्या ठिकाणी लागलेली होती. त्याच्यातच माझं मन रमायचं. दुपारचा रिकामा वेळ असेल तर बाकीचे खेळायचे, गप्पा गोष्टी करायचे, मोबाईल बघायचे. मी सांगितलं ना, माझ्याजवळ 12वी पर्यंत मोबाईल पण नव्हता. बाकीचे आपापल्या गोष्टीमध्ये काही रममान व्हायचे, सगळे आपल्या आपल्यामध्ये रमायचे. जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा मी हरिपाठ पाठ करायचे, मी श्लोक पाठ करायचे, संतांचे अभंग पाठ करायचे. हळूहळू त्यावरती माझा एवढं दृढ चित्त त्या ठिकाणी झालं की मला त्याशिवाय जीवन म्हणजे नश्वर त्या ठिकाणी वाटायला लागलं, त्याशिवाय जीवनच नकोसं वाटायला लागलं. आळंदीला असताना सुद्धा 4 तास झोपायचे फक्त. रात्री 2ला झोपले की सकाळी 4ला एकदा उठले की मग दिवसभर झोपायचं नाही. दिवसभर अभ्यास, नामस्मरण, भजनाचं पाठांतर जे काही असेल ते. 5-6 वर्ष स्वतःला एवढं त्यामध्ये झोकून दिलं, एवढं झोकून दिलं. आज ज्या क्षेत्रामध्ये मी आहे त्या क्षेत्रामध्ये मला भरपूर आनंद आहे. आईवडिलांचं नाव मोठं करता आलं, स्वतःचं नाव मोठं करता आलं, जगामध्ये मान सन्मान मिळाला, प्रेम मिळालं. आज एखाद्या याहीपेक्षा मोठ्या पदावर कलेक्टर जरी झाले असते ना मी, तरी मला एवढ्या मायबापांचं प्रेम मिळालं असतं का? पैसा तर कुणीही कमावतो महाराज, पैशाचं काही घेऊन बसलात, पैसा भिकारी पण कमावतो. केवळ पैसा कमावणं म्हणजे सर्व नाही. आज जीवनात जो आनंद मिळतो हा जीवनातला सर्वोच्च आनंद आहे. यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही. मला नाही वाटत यापेक्षा मोठा आनंद असू शकतो. म्हणून शिका, मोठ्या व्हा. प्रत्येक मायबापाच्या जीवनातले प्रसंग आहे. जेव्हा त्या बापाची मुलगी घर सोडून जाते, पहिल्यांदा माहेर सोडून सासरी जाते, दगड असू द्या दगड, त्या दगडाला सुद्धा पाझर फुटतो महाराज. तो बाप रडत असतो. ज्या वेळेला मुलीची विदाई होते ना, बहुधा करून नवरीचा बाप हा लग्न मंडपात दिसत नाही आपल्याला डोळ्यांनी. का? त्याला सहनच होत नाहीत महाराज त्या वेदना. त्या वेदना केवळ बाप समजू शकतो. उद्यापासून बाबा हा शब्द माझ्या कानावरती या ठिकाणी पडणार नाही. भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना भगवान परमात्म्याने मुलगी दिली, पण ज्यांना भगवंताने मुलगी दिली नसेल त्यांनी आपल्या सुनांनाच आपली मुलगी माना. आपल्या सुना घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने येतील, त्यांना तुम्ही मुलीचं प्रेम द्या, त्या पण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मायबापाचं प्रेम द्या, त्या पण तुम्हाला मुलीचं सुख देतील, प्रेम देतील. आणि ज्या वेळेला कुठलीही मुलगी माहेरावरून सासरी त्या ठिकाणी जाते तेव्हा ती रिकाम्या हाताने नक्कीच जात नाही, लक्षात घ्या. तिच्या बापाने उभा आयुष्य संस्काराने सुसंपन्न शिदोरी तिच्या हातामध्ये दिली असते. त्यामुळे माहेरावरून तू काय आणलं हा प्रश्न कधीच आपल्या सुनबाईला विचारायचा नाही. या सामान्य वस्तू संसारामधल्या काय घेऊन बसल्या? कूलर, सोफा सेट, दिवाण, एसी, काय घेऊन बसला ते? हे नश्वर आहे सर्व. याही पेक्षा अनमोल आपल्या काळजाचा तुकडा एका बापाने तुमच्या घरी दिला. या कन्यादानासारखं जगातलं कुठलंच दान श्रेष्ठ नाही. जगातलं सर्वात मोठं दान कोणतं असेल तर ते कन्यादान आहे, लक्षात घ्या. ते कन्यादान. कोणी धन देईल, पैसा देईल, वस्त्र देईल, पण आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देणं, त्यासाठी एका बापाचंच काळीच त्या ठिकाणी असावं लागतं. एका बापाचं काळीच त्या ठिकाणी असावं लागतं. आणि लग्नामध्ये तुम्ही लक्षात घ्या, लग्नामध्ये व्याही भेट होते, बरोबर आहे. ज्या वेळेला जनक राजाच्या नगरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये दशरथजी आले होते त्यावेळेला त्यांची पण व्याही भेट झाली होती. वेगवेगळ्या समाजामध्ये व्याही भेटीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही समाजामध्ये खांद्यावर हात ठेवून व्याही भेट घेतल्या जाते. त्याचा अर्थ असा आहे तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही, तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एका हाताचं अंतर आहे. काही समाजामध्ये मुलीचा बाप मुलाच्या बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. त्याचाही अर्थ असा आहे तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही, तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एका हाताचं अंतर, जमीन आसमान एवढं अंतर आहे. परंतु काही समाजामध्ये गळा भेट घेतली जाते. का? जनक राजा ज्या वेळेला झुकायला लागले, दशरथजी महाराजांनी झुकू दिलं नाही. सांगितलं आप कन्या के पिता हो और बेटी के पिता का मान वर के पिता से बड़ा होता है, क्योंकि बेटी का पिता जो होता है वो दाता होता है और
बेटे का जो पिता होता है वो याचक होता है। देने वाले के हाथ ऐसे ऊपर रहते हैं, लेने वाले के हाथ नीचे रहते हैं। आप बताओ, देने वाला बड़ा या लेने वाला बड़ा?